कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून पेट्रोल पंप ते श्रीकृष्णवाडी जांभडी जहांगीर हा रस्ता मंजूर होऊन कित्येक दिवस झाले, मात्र अद्यापर्यंत हा 300 मीटर रस्ता झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या ठिकाणी आमच्या सोबत एक हे होते आणि शाळेचे विद्यार्थिनी होते आणि एक बाबा होते। त्या बाबाशी आम्ही संपर्क साधला। बाबा, काय या रस्त्याची काय दुर्दशा आहे? हे पहा, आता मी वयाचा ऐकून घ्या, या रस्त्यानं जर कोणाला नसलं सोबती तर मरून लागा या रस्त्यानं। आम्ही इथं रस्ता गाडी वाहणी काही नाही, माणसाकडे काय करावं। झाले 15 वर्षापासून हा रस्ता असा ना असाच आहे। गरीब दुबळे लेकर आहे, रस्त्यानं फार परिस्थिती, एकर 2 एकर वावर नाही या रस्त्यानं। लोकायला काय करतील ते, आई वडील त्याचे मुलाला शिकवतील का रस्त्याला देतील? पहा, केंद्र सरकार एवढा मोदीनं करोडोनं पैसे खर्च करून राहिला आणि थोडंसं काम नाही होऊ राहिलं। काय आपल्या सोबत होते एक आजोबा, त्यांनी या श्रीकृष्णवाडी चिंचोली लिंबाजी मधला रस्ता जो आहे जांभडी जाणारा, हा रस्ता मंजूर झाला जिल्हा परिषद अंतर्गत, पण हा नडला आहे तो 2 कॉन्ट्रॅक्टर आणि जांभडी ग्रामपंचायतमुळे। यांचा त्रास या गरीब विद्यार्थ्यांना आणि या त्यांच्या पाल्यांना सोसावा लागतोय। काय म्हणणं आहे ताई, या रस्त्यात काय तुम्ही रोज झालं पाहिजे दादा, या रस्ता रोजच्या आमचं परत रोज जाणं येणं पेट्रोल गाड्यामध्ये कोणीच कानावर घेत नाही। आमच्या गावचा सरपंच घेत नाही, उपसरपंच घेत नाही, कोणीच घेत नाही। रोज येत्या जात्यानेच तेच मतदान घ्यायच्या वेळेस येत्या, मग नंतर मरून पडे का जिथे कोणी येऊन पाहत नाही। मग नुसते आले मतदान घ्या पुरते हावशाव करत्या, घेऊन देऊ म्हणता करू चालेल, देऊ म्हणता नुसते करू चालेल। त्याची 4 वाजता शाळा सुटते, ते घरी 5:30 ला येतात। आम्ही काय करावं? आमचे पोरं कसं काय घरी येत नाही? आम्ही ते टेन्शन मध्ये हे करावं का मास्तराला रोज रोज फोन करावा? आपण बघितलं की किती संतापजनक या ठिकाणी या पाल्यांचे जे आहेत, तर त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की विद्यार्थी जर शाळेत गेला तर आम्हाला चिंता वाटती की या रस्त्यानं तो घरी येतो का नाही, परततो की नाही। आमच्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्या बाबांचं काय म्हणणं आहे? बाबा, काय रस्त्याचं काय? 4 महिन्यापासून बेमार पडायला नाही, कोणी रागा नाही। हो, बेमार पडायला तर गाडी जायला नाही, रस्ता कोणी नाही। आपण बघितलं एक आजोबा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या रस्त्याला वैतागले आहे। इतकी अत्यंत बिकट अवस्था या रस्त्याची झालेली आहे। आपण एका विद्यार्थीकडून जाणून घेऊया, काय वाटतं बेटा तुला या रस्त्याचं काय आहे नेमकं? आम्ही रोज सकाळी 9 वाजता 8 वाजता इथून निघतो। आम्हाला असं वाटतं आता सरपंचाला गावात जाऊन चपलानच जोडावा। अत्यंत संतप्तजनक विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी हे झालंय, कारण सरकार पैसा देतं आणि स्थानिक लेवलला या रस्त्यासाठी सर्वसामान्य लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पैसा देत। एखाद्या वेळेस दवाखान्याचं काम पडलं तर आम्ही काय करावा? रात्र असती बेरात्र असती, मग काय करावं? आम्ही घरीच मरून पडावा का? काय म्हणणं नेमकं सरपंचाचं उपसरपंचाचं? कोणीच नाही येत आमच्याकडे इथं, फक्त त्यांना मतदान पाहिजे असतं तेव्हा येते ते। अत्यंत वाईट परिस्थिती आणि या विद्यार्थिनीने दिलेली प्रतिक्रिया, प्रशासनाने शासनाने तातडीने दखल घ्यावी। हा मधला चिंचोली लिंबाजी पेट्रोल पंप ते जांभडी जाणारा रस्ता, मध्यंतरी श्रीकृष्णवाडी, अशा अनेक वस्तीत हजारो लोक या ठिकाणी राहतात आणि जर अचानकपणे रात्री एखाद्याची तब्येत खालवली तर दवाखान्यात नेता नेता प्राणसुद्धा जाऊ शकतो, असं या विद्यार्थिनीने या ठिकाणी सांगितलं। अत्यंत वाईट परिस्थितीचा हा रस्ता आपण बघता, हा 2 चिमुकल्या या ठिकाणी शाळेतून आलेल्या आहे। मला वाटत असतं की ही अंगणवाडीच्या विद्यार्थिनी असतील, खांद्यावर ओझं आणि हा जीव घेणार रस्ता। त्यांच्या पाठीमागं 1ला 2रा अशा 10वी पर्यंत वर्गाचे विद्यार्थिनी आपण बघतायत। या चिमुकल्यांचं भवितव्य काय? त्यांना माहीतही नसेल रस्ता कशाला म्हणतात, खड्डा कशाला म्हणतात, आणि आपले आई वडील रोज जीव घेणं प्रवास इथून करतात आणि त्याच रस्त्यानं आपण शाळेत जातो। यांचं उद्याचं भवितव्य काय? गुडघ्यापर्यंत पाणी, खांद्यावर ओझं आणि शाळेतून आलेले हे विद्यार्थी, आणि शाळेतून लवकर का आले नाही म्हणून त्यांना बघण्यासाठी आलेल्या त्यांच्या माता, त्यांच्या पाल्याच्या लक्षामुळे त्या अर्जंट आल्या की रस्त्याच्या याच्यामुळे त्या का आल्या नाही। अत्यंत बिकट वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे। आपण बघतोय, आपण एका ताईला विचारूया, ताई काय या रस्त्याचं नेमकं? या रस्त्याचं का, ते आमची डिलिव्हरीची पेशंट नेऊ शकत नाही, मुलं बिमार पडत नेऊ शकत नाही, जागेवर मेले तर आम्हाला रस्ता नीट काही ना काही आम्हाला हे खुलासा पाहिजे। म्हणजे आम्हाला रोडच नाही आहे, रातचं बेरातचं आमचं कधी आजारी पेशंट असला ते जागेवर मेलं तर आम्हाला नेऊ शकत नाही आम्ही म्हणजे आम्हाला रस्ताच नाही, आम्हाला रस्ता पाहिजे तिथं। म्हणजे आम्हाला काही इलाजच नाही, इथून कसं जायचं, कोणत्या रस्त्याने जायचं, सगळे रस्ते आम्हाला सारखेच इथं रोड पाहिजे। अत्यंत वाईट परिस्थिती या ताईंनी सांगितली।
एक छोटं लेकरू त्या ताईच्या खांद्यावर आहे. त्या ताईचं काय म्हणणं आहे तुमच्या रस्त्याच्या बाबतीत? माझं एवढंच म्हणणं आहे फक्त की सरपंच साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचा रस्ता चांगला करून द्या. आमचं जर डिलिव्हरीचं पेशंट जर असलं आम्ही कसं न्यायचं, काय करायचं? हे त्या सरपंच साहेबांना समजायला पाहिजे ना, काय करायचं काय नाही. आम्हाला आमची मुलं शाळेत जातात, इकडे जातात तिकडे जातात, गाड्यात इकडे खड्डे म्हणून पडतात, लेकरं उठत्या. आम्ही संध्याकाळी शाळेतून मुलं आमची घरी येत नाही लवकर, तर आम्ही वाट पाहतो त्यांची. आम्ही सगळं त्याला शोधायला इकडे इथपर्यंत येतो, तर आम्ही काय करायचं? या ठिकाणी या माता भगिनी या विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी आल्या. रस्ता अत्यंत बिकट आणि झालेली काल परवाची ढगफुटी शेतकऱ्यांना चिंता देणारा हा विषय. आणि ढगफुटी झाली, पाऊस आला, तळ्यासारखा रस्ता तुंबला. आता इतकी चिंता या पालकांना वाटली आणि ते या रस्त्यात या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघण्यासाठी आले. शासनानं याकडे तातडीनं गांभीर्यानं लक्ष देणं तितकंच गरजेचं. श्रीकृष्णवाडी इथे अनेक नागरिक वास्तवास आहे, तर पुढे जांभळीकडे जाताना बावस्कर परिवारातील वस्ती, सैवर सोनवणे कुटुंब वस्ती या रस्त्याने राहतात. मात्र रस्त्याची दुरावस्था असल्यानं अनेक बिकट परिस्थितीला तोंड देऊन आज रोजी या परिसरातील सर्व शेतकरी आणि विद्यार्थी मरण यातना भोगत आहेत आणि या रस्त्यानं प्रवास करत आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत 6 किलोमीटर या रस्त्याची मंजुरी झाली आहे. 3 वर्षांपूर्वी थोडं काहीसं काम झालं आणि त्यानंतर रस्त्याचं काम ठप्प झालं. असं सांगितलं जातं की 2 कॉन्ट्रॅक्टर आणि 1 ग्रामपंचायत यांच्या वादामुळे हा रस्ता तिथेच थांबलेला आहे. श्रीकृष्णवाडी जांभळी चिंचोली पेट्रोल पंप पर्यंत या रोडनं ग्राउंड रिपोर्ट घेतलेला असून शालेय विद्यार्थी चिखल तुडवत शाळा गाठत असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. हा रस्ता तातडीनं करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी यांनी केली आहे. MCN न्यूज, सचिन गुरव, चिंचोली लिंबाजी, कन्नड.